नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आजचा घटक तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, खूप महत्त्वाचा आहे। या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये या घटकावर आधारित नेहमी या ठिकाणी प्रश्न विचारला जातो आणि तो प्रश्न अचूक कसा सोडवायचा हे आपण आजच्या या घटकातून या ठिकाणी समजून घेणार आहोत। आजच्या घटकाचं नाव आहे कागद मापन। कागद मापन म्हणजे कागद मापनाचे जे वेगवेगळे परिमाण आहेत त्या परिमाणाचे परस्परात रूपांतरण कसं करायचं हे आपण या घटकावरून या ठिकाणी शिकणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत ट्रिकच्या सहाय्याने अगदी कमीत कमी वेळामध्ये या कागद मापन वरचे या ठिकाणी जे काही उदाहरणं असतील ते उदाहरणं कशा पद्धतीने सोडवायची आहेत हे आपण या घटकामध्ये पाहणार आहोत। चला तर मग पाहूया या ठिकाणी कागद मापन हा घटक। चला पाहूया विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कागद मापन मध्ये या ठिकाणी कोणकोणते परिमाण असतात याची आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती अगोदर घेणार आहोत। कागद मापन म्हटलं की विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये डझन, त्याच्यानंतर दस्ता, त्याच्यानंतर ग्रोस आणि त्यानंतर रिम हे 4 परिमाण असतात। या 4 परिमाणाची आपण अगदी डिटेल मध्ये माहिती घेणार आहोत आणि शेवटी आपण यावर आधारित उदाहरणं घेणार आहोत। लक्षात घ्या, पहा सुरुवातीला या ठिकाणी 12 कागद जर आपण घेतली तर 12 कागदापासून 1 डझन या ठिकाणी तयार होते। लक्षात घ्या, आपल्याला माहिती 12 संख्या आली की 1 डझन आपण त्याला मोजतो। पहा, 1 डझन बरोबर किती कागद झाली? 12 कागद। त्याच्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे जर 24 कागद घेतले आपण तर त्याचा एक दस्ता तयार होतो। म्हणजे एक दस्ता बरोबर किती कागद? 24 कागद। अर्थात त्या 24 ला जर आपण डझन मध्ये कन्वर्ट केला तर 12 दोन्ही 24 म्हणजे एकूण किती डझन होतील? 2 डझन होतील विद्यार्थी मित्रांनो। पहा, त्याच्यानंतर एक ग्रोस म्हणजे 144 कागद। एक ग्रोस म्हणजे किती? 144 कागद। अर्थातच 144 कागद जर आपण डझन मध्ये घेतले तर किती डझन होतात? 12 डझन। म्हणजे या ठिकाणी 12चा वर्ग किती आहे? 144। आपण 12 ने जर भाग दिला तर याची किती डझन तयार होतील? 12 डझन या ठिकाणी तयार होतील। नंतर एक रिम बरोबर 480 कागद। किती कागद? 480 कागद। म्हणजे एका रिम मध्ये विद्यार्थी मित्रांनो 480 कागद असतात। परीक्षेच्या दृष्टीने एका रिम मध्ये 480च कागद असतात। काही ठिकाणी काही पुस्तकामध्ये स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकामध्ये असेल किंवा तुम्ही मोबाईलवर नेटवर कुठे सर्च करत असाल तर त्या ठिकाणी 500 ही संख्या दाखवते। 500 ही संख्या घ्यायची नाही। तर स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला एक रिम बरोबर 480च कागद या ठिकाणी घ्यायचे आहेत। अर्थात 480 जर कागद असतील तर आपण त्याला दस्त्यात जर कन्वर्ट केला तर एका दस्त्यामध्ये किती कागद असतात? 24। मग 24 न जर या ठिकाणी याला भाग दिला तर एकूण 20 दस्ते तयार होतात। म्हणजे एका रिम मध्ये 480 कागद असतात। अर्थात 480 कागद म्हणजे किती कागद झाले? 20 दस्ते। किंवा या ठिकाणी ह्याला जर डझन मध्ये या ठिकाणी कन्वर्ट या ठिकाणी केलं तर डझन म्हणजे एका डझनची संख्या किती असते? 12 असते। मग 12 ने भाग दिला आपण याला, 12 चौक 48 म्हणजे 40 डझन। एका रिम मध्ये 40 डझन एवढे कागद असतात। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, कागद कामामध्ये डझन, दस्ता, ग्रोस आणि रिम हे 4 नावं, हे 4 परिमाण लक्षात घ्या। या 4 परिमाणाचे परस्पर रूपांतर कसं करायचं हे आपण पुढे स्टेप बाय स्टेप या ठिकाणी शिकणार आहोत। अत्यंत सोप्या पद्धतीने आपण शिकणार आहोत। व्हिडिओ स्किप करू नका विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत पहा। चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब जरूर करा। पहा, या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहेत 1 डझन। आता आपण एकाची थोडीशी विस्तृत माहिती घेऊया। सुरुवातीला 1 डझन, त्यानंतर 1 दस्ता, त्यानंतर 1 ग्रोस, त्यानंतर 1 रिम यांची या ठिकाणी माहिती घेऊ। पाहूयात या ठिकाणी सुरुवातीला 1 डझन। पहा विद्यार्थी मित्रांनो, 1 डझन बरोबर 12 कागद। या ठिकाणी 1 डझन बरोबर 12 कागद याची माहिती आपण पाव, अर्धा, पाऊण, सव्वा, दीड, पावणे 2 या स्वरूपामध्ये आपण मांडणार आहोत। ते कशा पद्धतीने व्यवस्थितपणे समजून घ्या। आपण या ठिकाणी एक आकृती काढूयात। पहा, ही एक आकृती आहे आणि या आकृतीमध्ये आपण एकूण किती कागद घेतलेले आहेत? 12 कागद घेतलेले आहेत। लक्षात घ्या,
आणि त्याचे आपण समान 4 भाग करणार आहोत. लक्षात घ्या, किती भाग करणार आहोत? समान 4 भाग. या ठिकाणी हे 4 भाग झाले. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस 12 कागदाचे समान 4 भाग होतील त्यावेळेस प्रत्येक भाग किती संख्येचा असेल? आपल्याला काय करावं लागेल? 4 न भाग द्यावा लागेल, राईट. म्हणजेच 12 भागिले 4 जर केलं तर 4 त्रिकोण 12, म्हणजे प्रत्येक भाग हा 3 कागदाचा असतो. बघा मी या ठिकाणी असं लिहिलं आहे, 12 कागदे. याच्यामध्ये एकूण कागद किती आहेत मित्रांनो? 12 कागद आहेत. लक्षात घ्या, 12 कागदाची या ठिकाणी विभागणी केली म्हणजे एका डझनाची मी या ठिकाणी विभागणी केलेली आहे. एका डझनाची विभागणी मी या ठिकाणी 4 टप्प्यात सारखी केलेली आहे. 3 कागद, 3 कागद, 3 कागद, 3 कागद, 3 आणि 3 6, 6 आणि 3 9 3 12. एकूण 12 कागद म्हणजेच या ठिकाणी इथं काय दिलेलं आहे आपला परिमाण? 1 डझन. बघा आता 1 डझनचं या ठिकाणी आपण पाव डझन, अर्धा डझन, पाऊण डझन, सव्वा डझन, दीड डझन आणि पावणे 2 डझन या स्वरूपात मांडणी करणार आहोत. का? कारण परीक्षेमध्ये तुम्हाला अर्धा, पाव, पाऊण, सव्वा, दीड, पावणे 2 अशा प्रकारे या ठिकाणी विचारलं जातं, म्हणून याची माहिती तुम्हाला असणं गरजेची आहे. मग पहा, पाव डझन म्हणजे मला सांगा एका डझनाचे आपण किती भाग केलेले? 4 भाग केलेले आहेत. आणि पाव भाग आपण कशाला म्हणतो? समान 4 भागापैकी एक भाग जर आपण घेतला तर त्याला आपण काय म्हणतो? पाव भाग म्हणतो. मग ह्याच्यातला आपण एक भाग घेतला, कुठलाही एक भाग घ्या ना, किती येतो? एक भाग 3चा येतो. म्हणून या ठिकाणी पाव डझन बरोबर किती कागद येतील मित्रांनो? 3 कागदे. लक्षात ठेवा, पाव डझन म्हणजे किती कागदे? 3 कागदे किंवा 3 कागद. पाव डझन म्हणजे 3 कागद. लक्षात घ्या. पुढे या ठिकाणी पहा, अर्धा डझन. अर्धा डझन म्हटल्यानंतर या ठिकाणी किती भाग केलेत? 4. त्यातले अर्धे भाग आपण घेतले म्हणजे किती भाग घेतले? 2. 2 भागांची संख्या किती येते पहा. कुठलेही 2 भाग घ्या, हे 2 घ्या, हे 2 घ्या, किंवा हे 2 घ्या, किंवा हे 2 घ्या. आपण या ठिकाणी हे 2 घेऊयात. 3 आणि 3 किती झाले मला सांगा? 6. म्हणजेच अर्धा डझन म्हणजे या ठिकाणी कागद किती येणार आहेत मित्रांनो? 6 कागद येणार आहेत. नीट समजून घ्या. अर्धा म्हणजे काय, पाव म्हणजे काय. पुढे जाऊयात. या ठिकाणी पाऊण डझन 4 भाग केलेत. त्यापैकी पाऊण मध्ये आपण किती भाग घेतो? 3 भाग घेतो. मग कुठलेही 3 भाग घ्या, 1 2 3. या तिन्हींची जर बेरीज केली तर 3 आणि 3 6, 6 आणि 3 किती झाले? 9. म्हणजे पाऊण डझन मध्ये एकूण कागद किती असणार आहेत? 9 कागद असणार आहेत. पुढे जाऊयात. आता सव्वा डझन. सव्वा डझन म्हणजे एक पूर्ण डझन येतो आणि नंतर आपण डझनातला पाव भाग घेतो, बरोबर. मग या ठिकाणी हा पूर्ण भाग घेतला म्हणजे किती घेतले आपण? 1 डझन घेतले. म्हणजे या ठिकाणी मी असं लिहितो, 1 डझन. 1 डझन. त्याच्यानंतर पुढे काय घेणार आपण? किती कागद घेणार? सव्वा म्हणजे पाव भाग घ्यायचा का? लक्षात घ्या. मग 1 डझन म्हणजे किती झाले? 12, बरोबर. मग 1 डझन म्हणजे किती झाले? 12. म्हणजे मी या ठिकाणी असं करेल, 1 डझन अधिक पाव भाग म्हणजे किती? 3 कागदे. 3 कागद म्हणजे एकूण कागद किती झाले आपण काढूयात. एका डझनातले कागद किती झाले सांगा? 12 अधिक पाव डझनचे भाग 3. 12 आणि 3 किती झाले विद्यार्थी मित्रांनो? 15. म्हणजे 15 कागद येतात. किती? 15 कागद. कशामध्ये सांगा? या ठिकाणी सव्वा डझनामध्ये एकूण किती कागद येतात? 15 कागद येतात. पुढे जाऊयात आपण. या ठिकाणी 1.5 डझन. आता सांगा, 1.5 डझन म्हणजे 1 डझन अगोदर पूर्ण घ्यावा लागेल, म्हणजे हे 4ही भाग एकदा घ्यावे लागतील आणि नंतर अर्धा डझन घ्यावा लागेल. म्हणजे या ठिकाणी 4 पैकी अर्धे भाग म्हणजेच या ठिकाणी संपूर्ण. या ठिकाणी बघा, 1 डझन अधिक मला सांगा 1.5 डझन म्हणजे 1 डझन पूर्ण आणि पुन्हा अर्धा घ्यायचा म्हणजे ह्याच्यातला परत अर्धा घेऊयात आपण. मग या ठिकाणी ह्याच्यातला अर्धा किती आहे? 6 आहे. 6 कागद. 6 कागदे. म्हणजेच या ठिकाणी पहा, 1 डझन मध्ये किती झाले? 12. मग या ठिकाणी मी लिहिलं 12 अधिक या ठिकाणी अर्ध्यामध्ये किती झाले? 6. 12 आणि 6 किती झाले मित्रांनो? 18 कागद. 18 कागद. म्हणजे या ठिकाणी हे झालं 1.5 डझन. नीट समजून घ्या, 1.5 डझन. परत 2.25 डझन. आता 2.25 डझन म्हणजे 1 डझन पूर्ण घ्यावा लागेल आणि नंतर पाऊण भाग घ्यावा लागेल. म्हणजे 3 गट्स या ठिकाणी घ्यावे लागतील. अगोदर 3 4 गट्स म्हणजे पूर्ण 1 डझन झालं आणि नंतर 3 गट्स म्हणजे पाऊण डझन झालं. म्हणजेच या ठिकाणी असं घ्यावं लागेल, 1 डझन अधिक आता पाऊण भाग म्हणजे यातले 3 भाग आपण ऍड करणार. म्हणजे पाऊण भाग इथं किती आहे बघा ना, पाऊण डझन किती आहे? 9 कागद आहे. या ठिकाणी 9 कागद.
बरोबर 1 डझनचे झाले 12 आणि पाऊण डझनचे झाले 9. 12 आणि 9 किती झाले? 12 आणि 9 झाले 21. म्हणजे 21 कागद. किती कागद? 21 कागद. विद्यार्थी मित्रांनो, या डझनवर, या डझनची माहिती या पद्धतीने जर तुम्ही मांडली, या पद्धतीने जर अभ्यास केला, तर तुम्हाला जे उदाहरणं सोडवायचे आहेत ते उदाहरणं तुम्हाला याच माहितीच्या आधारे सोडवायची आहेत. म्हणजे ही माहिती तुम्हाला असणं गरजेची आहे. म्हणजे डझनचा पावभाग म्हणजे किती? 3 कागद. डझनचा अर्धा भाग म्हणजे किती? 6 कागद. डझनचा पाऊण भाग म्हणजे किती? 9 कागद. या ठिकाणी परत सव्वा डझन. सव्वा डझन म्हणजे या ठिकाणी काय? सव्वा डझन म्हणजे 1 डझन. 1 डझन पूर्ण म्हणजे 12 आहे ना. आणि वरील पाव भाग म्हणजे 3. 12 आणि 3 किती झाले? 15. पुन्हा 1.5 डझन. 1 डझनचा पूर्ण भाग झाला म्हणजे किती? 12. आणि वरील 1.5 म्हणजे अर्धा. अर्धा डझन म्हणजे किती? 6. 12 आणि 6 किती झाले? 18. परत 2.25 डझन. 2.25 म्हणजे 1 डझन पूर्ण. आणि पुन्हा डझनाचा पाऊण भाग. 1 डझन म्हणजे 12. पाऊण भाग म्हणजे 9. 12 9 किती झाले? 21. अशा पद्धतीनं तुम्हाला पाव डझन म्हणजे 3 कागद, अर्धा डझन म्हणजे 6 कागद, पाऊण डझन म्हणजे 9 कागद, सव्वा डझन म्हणजे 15 कागद, 1.5 डझन म्हणजे 18 कागद आणि 2.25 डझन म्हणजे 21 कागद. हे तुम्हाला फिक्स माहीत असणं गरजेचं आहे. चला पाहूयात या ठिकाणी पुढचं परिमाण कोणतं? दस्ता. पहा, 1 दस्ता बरोबर 24 कागद. विद्यार्थी मित्रांनो, या दस्ता या परिमाणांची या ठिकाणी माहिती आपण या स्वरूपात परत घेणार आहोत. अपूर्णांक स्वरूपामध्ये थोडक्यात पाव दस्ता, अर्धा दस्ता, पाऊण दस्ता, सव्वा दस्ता, 1.5 दस्ता आणि 2.25 दस्ता. म्हणजे प्रत्येक भाग म्हणजे किती कागद येतात हे आपण पाहूयात. या ठिकाणी मी एक आकृती काढतोय. त्या आकृतीच्या साहाय्याने परत आपण जसं या ठिकाणी काय घेतलं होतं? डझनाचं या ठिकाणी घेतलं होतं. त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी काय घेणार आहोत? दस्त्याचं पण घेणार आहोत. एका दस्त्याचे आपण समान किती भाग करणार आहेत? परत 4 समान भाग करणार आहेत. लक्षात घ्या, 24 कागद जर असतील मित्रांनो, तर 4 भाग केले आपण समान, तर प्रत्येक भाग किती मापाचा येईल? किती येईल संख्या? 6. 6 चोक 24. म्हणजे इथे 6, इथे 6, हा एक 6चा भाग, हा एक 6चा भाग. म्हणजे एकूण किती कागद होणार आहेत सांगा? 24 कागद. लक्षात घ्या. आणि 24 कागद म्हणजेच या ठिकाणी आपला काय तयार होणार आहे? एक दस्ता तयार होणार आहे. काय तयार होणार आहे? एक दस्ता तयार होणार आहे. पाहूयात या ठिकाणी प्रत्येक भाग लक्षात घ्या. किती आहे? 6. डझनामध्ये किती होता? 3. 3 चोक 12. आता ह्या दस्त्यामध्ये 24 कागद आहेत. म्हणजे आपण समान 4 भाग केले. किती आलं? 6 कागद आले. म्हणजे 4 भाग तयार झाले. आता त्यातला पाव दस्ता. पाव दस्ता म्हणजे यातला एक भाग आपण घेणार आहोत. 4 पैकी एक भाग म्हणजे किती येईल? 6. मग या ठिकाणी लिहावं लागेल 6 कागद. किती कागद? 6 कागद. लक्षात आलं तुमच्या? परत अर्धा दस्ता म्हणजे परत आपण अर्धा म्हणजे याच्यातला अर्धा भाग घेणार आहोत. 4 भाग केले. 4चे अर्धे आपण घेतले म्हणजे किती भाग घेणार आहेत? 2. 2 भागांची बेरीज करा. 6 आणि 6 किती झाले? 12. म्हणजे इथे येणार आहेत 12 कागद. किती कागद? 12 कागद. लक्षात घ्या. पुढे चला, पाऊण दस्ता. पाऊण दस्ता म्हणजे 4 भागापैकी आपण किती भाग घेणार आहेत? 3 भाग घेणार आहेत. 3 भागांची जर बेरीज केली, साहित्रिक किती होतात? 18. म्हणजेच 18 कागद. काळजीपूर्वक लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी हा भाग फार महत्वाचा आहे. परीक्षेमध्ये ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो त्यावेळेस आपण गोंधळामध्ये पडतो, कन्फ्युजन होतं आपल्याला. नेमकं या ठिकाणी 6 कागद म्हणजे काय? 20 कागद म्हणजे काय? 24 कागद म्हणजे काय? रिंग कसा असतो? हे या ठिकाणी कन्फ्युजन होऊ देऊ नका. एक एक मुद्दा आपण सविस्तरपणे या ठिकाणी घेणार आहोत. नंतर प्रश्नांचा या ठिकाणी सराव घेणार आहोत. व्हिडिओ व्यवस्थित या ठिकाणी व्यवस्थित पहा. पहा या ठिकाणी पुढे सव्वा दस्ता. सव्वा दस्ता म्हणजे सांगा, एक पूर्ण दस्ता बरोबर आणि नंतर एक पाव दस्ता. एक पूर्ण दस्ता म्हणजे किती कागद आहेत? 24. किती कागद आहेत? 24. आणि 24 कागद अधिक त्यातला पाव भाग म्हणजे किती? 6 कागद. 6 कागदे. एकूण कागद किती झाले? 24 अधिक 6 सांगा. 24 आणि 6 30 कागद. 30 कागद हे काय आलं? सव्वा दस्ता. किती? सव्वा दस्ता. लक्षात घ्या, 24 कागद म्हणजे पूर्ण एक दस्ता झाला आणि या ठिकाणी 6 कागद म्हणजे पाव दस्ता झाला. हा झाला सव्वा दस्ता म्हणजे 30 कागद. पुढचा भाग बघा, 1.5 दस्ता. आता 1.5 दस्ता म्हणजे एक पूर्ण दस्ता घ्यावा लागेल. सांगा, एका पूर्ण दस्त्यामध्ये एकूण संख्या किती आहे? 24 आहे. आणि नंतर या ठिकाणी 1.5 घ्यायचं म्हटल्यानंतर काय करावं लागेल? अर्धा दस्ता त्यात ऍड करावा लागेल, नाही का? म्हणजेच या ठिकाणी इथं 24 आणि अर्धा दस्ता म्हणजे किती? 12 कागद. 24 आणि 12 किती झाले विद्यार्थी मित्रांनो? मी या ठिकाणी डायरेक्ट करतो. 24 अधिक 12
24 अधिक 12, 12 2 24, 12 त्रिक 36, 36 कागद. किती कागद? 36 कागद. म्हणजे किती दस्ता झाला हा? दीड दस्ता झाला, बरोबर आहे. 24 कागद अधिक 12 म्हणजे 36 कागद. 24 म्हणजे एका दस्त्यातले कागद, 1 2 3 4 6 24 हा पूर्ण दस्ता झाला. आणि 12 म्हणजे अर्धा, त्यातला पुढे घ्या म्हणजे यातला कुठलाही अर्धा भाग घ्या म्हणजे 6 6 12, 24 आणि 12 किती झाले? 36. आता पुढे जाऊयात. 1.25 दस्ता. सांगा आता 1.25 दस्ता तुमच्या लक्षात आला असेल. एक दस्ता पूर्ण घ्यायचा आणि नंतर दस्त्यातला पाऊण भाग घ्यायचा. मग एक पूर्ण दस्ता घेतला म्हणजे किती कागद येतात मित्रांनो? 24. मग या ठिकाणी दिले 24 अधिक त्याच्यानंतर काय केलं? पाऊण दस्ता घेतला म्हणजे ह्याच्यातले 3 भाग घेतले 4 पैकी. किती? 3. मग 3 भागांची बेरीज करा. कुठले? 1 2 3 साहित्य किती झाले? 18. मग या ठिकाणी लिहितो मी 18. 24 आणि 18 किती झाले? 42. किती झाले? 42 कागदे. 8 आणि 4 12, 1 1 आणि 1 2 आणि 2 4. पहा विद्यार्थी मित्रांनो, दस्त्यामध्ये पण आपण अपूर्णांक टोप या ठिकाणी दिलं. पाव, अर्धा, पाऊण, सव्वा, दीड आणि 1.25. इथं लक्षामध्ये या पद्धतीनं दस्त्याचं रूपांतरण पाव दस्त्यात, अर्ध्या दस्त्यात, पाऊण दस्त्यात, सव्वा दस्त्यात, दीड दस्त्यात आणि 1.25 दस्त्यामध्ये या ठिकाणी आपणास करता येईल. आता पुढील परिमाण आपण घेऊयात. कोणता? ग्रोस. पहा हे परिमाण. 1 ग्रोस बरोबर 144 कागद. मित्रांनो 1 डझन 12 कागद, 1 दस्ता 24 कागद. त्यानंतरचं परिमाण आहे ग्रोस. मग 1 ग्रोस म्हणजे 144 कागद. आता या ठिकाणी याची विभागणी आपण खालील या ठिकाणी अपूर्णांक स्वरूपात करणार आहोत. पाव ग्रोस, अर्धा ग्रोस, पाऊण ग्रोस, सव्वा ग्रोस, दीड ग्रोस आणि 1.25 ग्रोस. आकृती सहाय्याने या ठिकाणी आपण लिहून काढूयात. परत या ठिकाणी एक आकृती काढतोय. एका आकृतीचे मी समान किती भाग करणार आहे? परत मित्रांनो 4 भाग करणार आहे. लक्षात घ्या. एका आकृतीचे समान 4 भाग या ठिकाणी केले आणि समान 4 भाग म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या आपण 1 ग्रोस म्हणजे किती कागद आहेत मला सांगा? 144 कागद. ठीक आहे. म्हणजे आपला 144 कागदाचे समान किती भाग करावायचे आहेत? 4 भाग करायचे आहेत. म्हणजे ह्याला 4 न भाग द्यावा लागेल. पहा 4 त्रिकोण 12. हातचा किती आला या ठिकाणी? शिल्लक राहिली बाकी 2. 2 वर 4 24. 12 त्रिक 12 दोणी 4 त्रिकोण 12. 4 त्रिकोण 12 2 उरले 24 झाले आणि 4 सख 24 म्हणजे 36. म्हणजे मला सांगा या ठिकाणी एका ग्रोसमध्ये एकूण 144 कागद आहेत आणि त्याचे 4 भाग जर केले तर प्रत्येक भाग हा 36 कागदाचा येतो. म्हणजे 36 36 36 हे पाव 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 भाग या ठिकाणी तयार झाले. मग या ठिकाणी मी असं लिहितोय 1 ग्रोस म्हणजे या ठिकाणी 144 कागदे. 144 कागदे म्हणजेच 1 ग्रोस. म्हणजेच काय? 1 ग्रोस. लक्षात घ्या. आता आपण या ठिकाणी घेऊयात त्याचे या ठिकाणी अपूर्णांक स्वरूप. पाव ग्रोस कशाला म्हणतो आपण? पाव ग्रोस. आता माहित झालं तुम्हाला पाव म्हणजे काय, अर्धा म्हणजे काय, पाऊण म्हणजे काय, सव्वा म्हणजे काय आहे, 1.25 म्हणजे काय, दीड म्हणजे काय, हे सगळं पाठ झालं तुम्हाला. या ठिकाणी ज्याचा आपल्याला पाव काढायचा आहे त्याचे समान 4 भाग करायचे, त्यातला 1 भाग घ्यायचा. ज्याचे या ठिकाणी आपला अर्धा भाग काढायचे त्याचे समान 4 भाग करायचे, त्यातले 2 घ्यायचे किंवा समान 2 करायचे, त्यातला 1 घ्यायचा. त्याचे पाऊण करायचं आहे त्याचे समान 4 भागापैकी 3 भाग घ्या. त्याच्यानंतर जो भाग सव्वा करायचा आहे त्याचा एक पूर्ण भाग घ्या आणि पाव मधला 1 पाव घेऊन टाका. त्याच्यानंतर दीड ग्रोस. दीड म्हणजे या ठिकाणी पूर्ण 1 भाग आणि नंतर अर्धा भाग. अशा पद्धतीनं पहा या ठिकाणी पाव ग्रोस. पाव ग्रोस म्हणजे यातला 1च भाग येणार आहे. पाव म्हणजे कागद किती येणार आहेत मित्रांनो? 36 कागद. 36 कागद म्हणजे पाव ग्रोस. 36 कागद म्हणजे काय? पाव ग्रोस. सांगा आता अर्धा ग्रोस तुमच्या लक्षात आला असेल. 2 भाग म्हणजे 36 दोन्ही किती येणार? 72 कागद. किती कागद? 72 कागद. म्हणजे किती ग्रोस येणार आहे? अर्धा ग्रोस येणार आहे. आता पाऊण ग्रोस सांगा. पाऊण ग्रोस किती येईल? 336 घेणार आपण. बघा या ठिकाणी 30 त्रिक 90 आणि 6 त्रिक 18 म्हणजे किती येईल? 108 येईल. परत बेरीज करा वाटल्या. 6 आणि 6 सांगा. 6 आणि 6 12, 12 आणि 6 18शीला 8चा हात झाला 1. 3 आणि 3 6 आणि 3 9 1 किती झाले? 10. म्हणजे 108 कागद म्हणजे पाऊण ग्रोस. पाऊण ग्रोस. त्याच्यानंतर सव्वा ग्रोस. एका ग्रोसमध्ये किती कागद असतात? 144 आणि त्याच्यामध्ये पाव भाग मिळवायचा म्हणजे 144 अधिक म्हणजे 1 पूर्ण झालं अधिक पाव म्हणजे 36
मग या ठिकाणी यांची बेरीज करा. 6 आणि 4 10, हातचाला 1 आणि 3 4, 4 आणि 4 किती 8, एकाशीला 1 किती आलं 180. किती आलं 180 कागद. 180 कागद म्हणजे झाला तो 1.25 ग्रोस. लक्षामध्ये. त्याच्यानंतर 1.5 ग्रोस. 1.5 ग्रोस म्हणजे 1 ग्रोस म्हणजे 144 कागद आणि परत त्याच्यामधून या ठिकाणी अर्धा भाग म्हणजे 36 2 पावचे भाग घ्यावा लागतील. म्हणजेच या ठिकाणी मी असं लिहितो 144 अधिक अर्धा ग्रोसचे किती आहेत डायरेक्ट मी इथे 72. म्हणजे ह्या दोन्हींची करा बेरीज. 4 आणि 2 6, हातचाला काहीच नाही. 7 आणि 4 11शीला एकाचा, हातचाला 1 आणि 1 2 म्हणजे 216 कागद या ठिकाणी होतील. कशामध्ये 1.5 ग्रोस मध्ये. 144 आणि हे अर्धा ग्रोस म्हणजे 4 आणि 2 6, 7 आणि 4 11, 4 1 1 1 आणि 1 2 216 कागद. आता 2.25 ग्रोस काहीच करायचं नाही. 1 ग्रोसची संख्या किती आहे 144 ला 144 पूर्ण लिहिलं अधिक पाऊण ग्रोस किती आपण किती काढले पाऊण ग्रोस 108. मग 108 ला 108 ला यांची करा बेरीज. 8 आणि 4 झाले 12, हातचाला 1 1 आणि 4 5, परत 1 आणि 1 किती 2, 252 कागद म्हणजे काय 2.25 ग्रोस असं तयार होईल. 8 आणि 4 12, हातचाला 1 1 आणि 4 5 आणि 1 आणि 1 2, 252 कागद. विद्यार्थी मित्रांनो हे झाले या ठिकाणी ग्रोसची अपूर्णांक स्वरूपातील माहिती. पाव ग्रोस, अर्धा ग्रोस, त्यानंतर पाऊण ग्रोस, 1.25 ग्रोस, 1.5 ग्रोस आणि 2.25 ग्रोस या पद्धतीनं त्या ग्रोसमध्ये असणाऱ्या कागदांची संख्या तुमच्या ठिकाणी लक्षात येईल म्हणून हा चार्ट दिलेला आहे. पाहूयात या ठिकाणी पुढचा जो परिमाण आहे तो आहे रिम. पहा मित्रांनो पुढचं परिमाण आहे रिम. आता 1 रिम बरोबर किती आहे चार्टमध्ये दिले 1 रिम बरोबर 480 कागद. आता याचा पाव रिम, अर्धा रिम, पाऊण रिम, 1.25 रिम, 1.5 रिम आणि 2.25 रिम आपण या ठिकाणी काढूयात. या ठिकाणी आकृतीच्या साहाय्याने या ठिकाणी आपण अपूर्णांक स्वरूपामध्ये रिम लिहूयात या ठिकाणी. चला 480 कागद आहेत. याचे 4 समान भाग करायचे आहेत मित्रांनो. किती भाग 4. मग तुम्ही या ठिकाणी प्रत्येक भाग किती करणार कशाने भागणार त्याला 4 समान भाग करण्यासाठी 480 ला 4 ने भाग द्या. पहा या ठिकाणी भागाकार करूयात. 4 1 4, 4 2 8 आणि 4 0 0 म्हणजे 120 कागद पाव भागामध्ये येतात. किती 120 म्हणजेच इथं 480 कागद बरोबर 1 रिम बरोबर 1 रिम. पहा आपण फास्ट करूयात. या ठिकाणी पाव, अर्धा, पाऊण, 1.25, 1.5 आणि 2.25 रिम. चला आता एका रिमचे म्हणजे 480 कागदाचे समान 4 भाग केले. त्यातला एक भाग म्हणजे पाव असतो म्हणजेच पाव रिम बरोबर 120 कागद येईल बरोबर. त्याच्यानंतर अर्धा रिम म्हणजे ह्या दोन्हींची बेरीज करूया. दोन या ठिकाणी 2 समान भाग घेऊयात. 120 आणि 120 किती झाले मित्रांनो 240 कागद. 240 कागद म्हणजेच अर्धा रिम. परत पाऊण रिम जर करायचं असेल तर ह्यातले 3 भाग घ्या. 0ला 0 लिहून टाका. 12 सेम आहे 12 36 करा म्हणजे 360 कागद येतील. किती 360 कागद. परत जाऊया त्या ठिकाणी 1.25 रिम म्हणजे 1 रिम पूर्ण म्हणजे एका पूर्ण रिम मध्ये कागद संख्या किती आहेत 480 अधिक पाव भाग म्हणजे किती 120 म्हणजे या ठिकाणी पहा 0ला 0 परत 8 आणि 2 10 ला 0 ला 1 1 आणि 1 2 आणि 4 6 600 कागद 600 कागद म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे 1.25 रिम येणार आहे. त्यानंतर 1.5 रिम पहा पूर्ण 1 रिमचे कागद या ठिकाणी अगोदर मांडूयात. 480 प्लस या ठिकाणी 1.5 रिम म्हणजे 2 भाग म्हणजे 2 भागांची बेरीज किती येईल 12 दोन्ही 24 240 कागद. 240 यांची बेरीज जर केली आपण पहा 0ला 0 परत 4 आणि 8 12 हातचाला 1 1 आणि 2 3 आणि 4 7 720 कागद म्हणजे या ठिकाणी मित्रांनो काय येणार आहे 1.5 रिम येणार आहे. परत 2.25 म्हणजे परत 1 रिम घ्यावा लागेल. 1 रिम म्हणजे 480 कागद घ्यावा लागेल आणि पाऊण भाग त्यात ऍड करायचा आहे. पाऊण किती आहे पहा या ठिकाणी 360 लिहून टाका. 360 बेरीज करा. 0ला 0 परत 6 आणि 8 14 हातचाला 1 1 आणि 3 4 आणि 4 8 840 कागद म्हणजे काय झालं हे 2.25 रिम. विद्यार्थी मित्रांनो रिम
चा मुद्दा अत्यंत महत्वाचा या ठिकाणी लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये एक रिम म्हणजे 480 कागद घ्यायचे आहेत. या ठिकाणी गुगलवर तुम्ही कुठे सर्च करत असाल, कुठल्या एखाद्या व्हिडिओमध्ये सर्च करत असाल, त्या ठिकाणी 500 जर दिलेले असतील तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून 500 आपण घ्यायचे नाहीत. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून 480 कागद म्हणजे एक रिम एवढं फिक्स या ठिकाणी लक्षात ठेवायचं. पाहूयात या ठिकाणी परत दशांश अपूर्णांकामध्ये कशा पद्धतीने मांडणी केली जाते. अर्धा, पाव, पाऊण, सव्वा, दीड, पावणे दोन अशा पद्धतीने. पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण अपूर्णांक स्वरूपामध्ये या ठिकाणी डझन, दस्ता, ग्रोस आणि रिम याची माहिती आपण या ठिकाणी लिहिलेली आहे, समजून घेतलेली आहे. आता दशांश रूपात या ठिकाणी कशा पद्धतीने लिहायची आहे बघा. पाव, अर्धा, पाऊण, सव्वा, दीड, पावणे. तुम्ही कसं वाचणार या ठिकाणी बघा. पाव डझन, अर्धा डझन, पाऊण डझन, सव्वा डझन, दीड डझन, पावणे दोन डझन. परत पाव दस्ता, अर्धा दस्ता, पाऊण दस्ता, सव्वा दस्ता, दीड दस्ता, पावणे दोन दस्ता. परत ग्रोस, पाव ग्रोस, अर्धा ग्रोस, पाऊण ग्रोस, सव्वा ग्रोस, दीड ग्रोस. परत रिम, पाव रिम, अर्धा रिम, त्यानंतर पाऊण रिम, सव्वा रिम, दीड रिम आणि पावणे दोन रिम अशा पद्धतीनं. मग पावभाग जो आहे, पावभाग किती असतो? 0.25 असतो मित्रांनो. दशांश रूपामध्ये किती असतो? 0.25 लक्षात घ्या. अर्धा असतो 0.50. किती असतो? 0.50. त्याच्यानंतर पाऊण असतो 0.75. त्याच्यानंतर सव्वा जो असतो 1 पूर्ण आणि वरी पाव भाग म्हणजे किती आहे? 25, 1.25. त्यानंतर दीड म्हटल्यानंतर पूर्ण एक भाग घ्यायचा आणि एक भाग घेऊन दशांश चिन्ह या ठिकाणी 50 म्हणजे अर्धा या ठिकाणी झालं. पावणे दोन म्हणजे 1 दशांश चिन्ह पाऊणचा या ठिकाणी भाग किती? 75. म्हणजे या पद्धतीनं अर्धा, पाव, पाऊण, त्याच्यानंतर सव्वा, दीड, पावणे दोन अशा पद्धतीनं दशांश रूपामध्ये डझन, दस्ता, ग्रोस, रिम यांची माहिती या ठिकाणी ऍड केलेली असते. या ठिकाणी हा चार्ट फार महत्वाचा आहे, याचं स्क्रीनशॉट या ठिकाणी तुम्ही काढून घ्या. आता या ठिकाणी पाहूयात प्रत्यक्ष उदाहरणे परस्परात रूपांतर करून या ठिकाणी कसं सोडवायचं त्याचे आपण 1-2 नमुने या ठिकाणी घेणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी आपण जर 480 कागद घेतले तर अगोदर 480 कागदाचं कन्व्हर्जन आपण डझनमध्ये, दस्त्यामध्ये, ग्रोसमध्ये आणि रिममध्ये कसं करायचं, परस्पर रूपांतर कसं करायचं हे थोडक्यात बघूयात. या ठिकाणी 480 कागद म्हणजे किती राहणार? 480च राहणार आहे, बरोबर. त्यानंतर त्याचा डझनमध्ये जर आपण रूपांतर करायचं म्हटलं तर एका डझनमध्ये विद्यार्थी मित्रांनो कागद किती असतात? 12 असतात. हे आपण बघितलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कितीने भाग द्यावा लागेल? 12ला भाग द्यावा लागेल. म्हणजे या ठिकाणी किती डझन येतील बघा? 1248, 1200 म्हणजे इथे येईल 400 डझन. किती येईल? 400 डझन. पुढे बघूयात. या ठिकाणी परत 480 कागदाचं रूपांतर आपण दस्त्यामध्ये कन्व्हर्जन जर केलं तर या ठिकाणी कितीला भाग द्यावा लागेल? दस्त्यांची संख्या किती कागदांची? दस्त्यांची 24 म्हणजे ह्याला 24 भाग द्यावा लागेल, राईट. म्हणजे 24 दोन्ही किती? 48 आणि 24 म्हणजे या ठिकाणी किती येणार आहे? 20 दस्ता. किती येणार आहे? 20 दस्ता. 480 कागद म्हणजे 40 डझन म्हणजे या ठिकाणी 20 दस्ता. आता ग्रोसमध्ये 480चं रूपांतर आपल्याला करायचं आहे. ग्रोस, एका ग्रोसमध्ये कागदांची संख्या सांगा किती आहे? 144. मग या ठिकाणी 144 ला 144 लिहिलं. हा जर भागाकार केला तर हा येतो 3.33. 3 किती येतो? 33. 3.33 ग्रोस असं या ठिकाणी 480 कागदाचं रूपांतरण ग्रोसमध्ये होईल. आता रिम मध्ये बघा, 480चा एक रिम असतो हे तुम्हाला सांगितलंय. याला पण कितीने भाग द्यावा लागेल? 480नेच भाग द्यावा लागेल. मग 480 एक 480 म्हणजे या ठिकाणी किती येईल? 1. अशा पद्धतीनं तुम्ही या कागद, डझन, दस्ता, ग्रोस आणि रिम याचं या ठिकाणी रूपांतरण करू शकता. आता प्रत्यक्ष उदाहरण या ठिकाणी आपण बघूयात. उदाहरण पहा. 2 दस्ता अधिक 5 डझन कागद बरोबर किती कागद? आपल्याला या ठिकाणी एकूण कागदांची संख्या काढायची आहे, कागदामध्ये रूपांतरण करायचं आहे. 2 दस्ता म्हणजे एका दस्त्यामध्ये कागद किती असतात मित्रांनो? 24. मग 2 दस्त्यामध्ये किती असतील? 48. मग या ठिकाणी लिहा 48 अधिक 5 डझन कागद. सांगा एका डझन कागदामध्ये किती कागद असतात? 12. मग 5 डझन मध्ये किती असतील? 5 न गुणावं लागेल 12ला. म्हणजेच या ठिकाणी 12 पंचे किती आले? 60. बघा, 2 दस्ता 48 कागद, 5 डझन 12 पंचे 60 कागद. म्हणजेच या ठिकाणी यांची बेरीज करा. 8 आणि 6 4 किती झाले? 10. 108 कागद हे आपलं काय येईल?
उत्तर येईल. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न तुमच्यासाठी आहे. या ठिकाणी 3 डझन अधिक 2 ग्रोस अधिक अर्धा रिंग बरोबर एकूण किती कागद? प्रश्न सोडवा आणि कमेंटमध्ये या ठिकाणी उत्तर कळवा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की या ठिकाणी शेअर करा. चॅनल सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. स्पर्धा परीक्षेतला टॉपर या ठिकाणी असणारा जो घटक आहे, महत्त्वाचा असणारा जो घटक आहे, तो घटक, त्याची स्ट्रिक, त्याचं स्पष्टीकरण, थोडक्यात कसं सोडवायचं ते. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, धन्यवाद, बेस्ट ऑफ लक.